नमस्कार मित्रांनो. हॅलो एव्हरीवन. नमस्कार. आज आपण मराठीमध्ये व्यवस्थित जपानी भाषा आणि त्यामध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी त्याबद्दल आपण ओळख करून घेणार आहोत. चला तर मग एक 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 करून आपण सगळ्या एका पॉईंटवरती व्यवस्थित चर्चा करूया. तर जपानी भाषाची जी करिअर आहे त्यामध्ये आपण ओळख करत असताना जपानी भाषा ही एक अद्वितीय संस्कृती, प्रगत अर्थव्यवस्था आणि विविध करिअर संधींचा दरवाजा उघडते. जगात जपान जे आहे ते तिसरी आर्थिक मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामध्ये तंत्रज्ञान, उत्पादन असेल, रोबोटिक्स असेल क्षेत्रात ते आघाडीवर आहेत. त्यानंतर जपानी भाषा जी आहे ते शिकून आपल्याला काय फायदे होणार आहेत? तर आजच्या काळामध्ये करिअरच्या संधी कुठे कुठे आहेत? जपानमध्ये IT, अभियांत्रिकी, आरोग्य सेवा, शिक्षण क्षेत्रामध्ये खूप परदेशी कामगारांची मागणी त्यांच्याकडनं वाढत आहे. उच्च अशा पगाराच्या नोकऱ्या आहेत. जपानी आणि इंग्रजी भाषा दोन्ही बोलणारे जे काही व्यावसायिक बहुराष्ट्रीय कंपन्या असतात त्यामध्ये खूप प्रचंड मागणी आहे. त्यांना चांगलं वेतनही दिलं जातं. जपानी संस्कृती आणि शिक्षणाचा जो काही प्रवेश आहे तो कसा आहे, ॲनिमे, मांगा, जे पॉप अशा पॉप संस्कृतीबरोबरच जपानमधील जागतिक दर्जाच्या विद्यापीठांमध्ये सुद्धा शिक्षण घेण्याची आपल्याला संधी मिळते. त्यानंतर जपानी जे काही शासन आहे, जपान गव्हर्नमेंट आहे, ते काय काय आपल्याला कुठल्या माध्यमातून आपल्याला संधी देऊ शकतं? तर भारत आणि जपान सरकारने एकत्रितपणे काय केलेलं आहे, करार करून त्यामध्ये आपल्याला TITP आणि SSW ह्या एक योजना आपण करारामध्ये त्यांनी चालू केल्या. त्याबद्दल आपण अजून सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत पुढे. जपानी भाषा बोलणाऱ्यांची कमतरता असल्यामुळे काय आहे, ज्या काही फार कमी परदेशी लोकांना जपानी भाषा चांगली अवगत असते, त्यामुळे जपानी भाषा शिकलेल्या लोकांना करिअरमध्ये स्पर्धात्मक फायदा मिळतो. तर कुठले कुठले स्पर्धात्मक फायदे आहेत? करिअरमध्ये भाषा शिकल्यानंतर काय पर्याय उपलब्ध होतात? तर भाषांतरकार म्हणजेच दुभाषा म्हणजेच ट्रान्सलेटर म्हणतो आपण त्याला, इंटरप्रिटर आणि ट्रान्सलेटर. तर MNC कंपनी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज असतात, त्यामध्ये आपल्याला कामाची संधी मिळते ट्रान्सलेटर म्हणून किंवा इंटरप्रिटर म्हणून. त्यानंतर दूतावास जी एम्बॅसी असते तिथे. त्यानंतर जागतिक परिषदा ज्या असतात, वेगवेगळ्या प्रकारचे काही मीटिंग असतात, सरकारी शासनाचं नेत्यांचं ज्या काही मीटिंग असतात तिथे सुद्धा आपल्याला ट्रान्सलेशनसाठी गरज पडते. जपानमध्येच नाही तर जपानी भाषेच्या संदर्भात जगामध्ये कुठेही आपल्याला ट्रान्सलेशनचं म्हणून काम करता येतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तर मग पुढे अजून कुठे दुसरा पर्याय उपलब्ध होतो? जपानी भाषेचा शिक्षक म्हणून आपण किंवा प्रशिक्षक म्हणून काम करू शकता. शाळा, महाविद्यालय किंवा खाजगी संस्थेमध्ये आपण स्वतःहून खाजगी क्लासेस पण ओपन करू शकता विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, नाही ना, तो सुद्धा एक पर्याय आहे. त्यानंतर जपानी भाषा शिकल्यानंतर कंपन्यामध्ये नोकऱ्या कुठल्या कुठल्या जपान आणि भारतामध्ये तर ॲटोमोबाईल जसं की होंडा, टोयोटा, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये सोनी, पॅनासोनिक, त्यानंतर ट्रेडिंग, शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये पण आहेत. IT किंवा सॉफ्टवेअर ज्या काही कंपन्यांमध्ये आहेत तिथे सुद्धा भयंकर जॉब आहेत, प्रचंड असे जॉब आहेत. जपानी कंपन्या ज्या आहेत ते भारतीयांना रिमोट आणि ऑनसाईट सुद्धा आपल्याला कामावरती ते ठेवतात. त्यानंतर जे काही ॲनिमे असतात, आपण जे TV मध्ये बघतो ॲनिमे असतात खूप सारे TV सिरियल्सचे वगैरे, तर त्या मांगा म्हणजेच गेमिंग इंडस्ट्री असेल, मांगा असेल, त्याचे जे स्क्रिप्ट असतं त्याचं ट्रान्सलेशन करण्यासाठी सुद्धा तुमची तिथे गरज पडू शकते आणि तिथे सुद्धा आपल्याला जॉबची संधी आहे. त्यानंतर पर्यटन आहे ना, टुरिझम क्षेत्रामध्ये तुम्हाला गाईड म्हणून काम करता येतं. आतिथ्य क्षेत्रामध्ये पण तुम्हाला तिथेच काम करायला संधी असते. जसं जसं जपानमध्ये पर्यटन वाढते तसं तसं तुम्हाला, जसं की आता सध्या मी जपानमध्येच आहे, त्यामुळे मी तिथे जाऊन आलो. 2025चं जे ओसाका नावाचं जे शहर आहे तिथे एक्सपो चालू आहे. तिथे संपूर्ण जगभरातले कंपन्या, वेगवेगळ्या प्रकारचं कल्चरल इव्हेंट्स असतील, तिथले ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असतील किंवा इथून पुढे भविष्यात काय तुम्हाला अजून
जगामध्ये काय बदल दिसून येणार आहे, ते वेगवेगळे प्रोग्राम ते आयोजित करतात. तर ते एप्रिल 2025 पासून ऑक्टोबर 2025 पर्यंत तो प्रोग्राम चालू असणार आहे. अजूनही चालू आहे. खूप भयंकर मोठा असा, तुम्ही अजूनही ऑनलाईन चेक करू शकता, ओसाका एक्सपो 2025 म्हणून. त्यानंतर फ्रीलान्स व रिमोट काम असतं. जसं की तुम्ही स्वतःचा बिझनेस म्हणून फ्रीलान्सर म्हणून स्वतः फक्त अपॉइंटमेंट घ्यायची आणि पर अवरवर किंवा पर डे प्रमाणे तुम्ही 3,000 रुपये पर डे किंवा 5,000 रुपये पर डे किंवा 10,000 रुपये पर डे प्रमाणे तुम्ही ॲज अ बिझनेसमन म्हणून म्हणजे फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता. सबटायटल्स, ट्रान्स्क्रिप्शन, भाषिक सेवा इत्यादी क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याचं काम करायला पण अजून पर्याय तयार होतो. त्यानंतर BPO, KPO, MNC ज्या कंपन्या आहेत तिथे जपानी ग्राहक सेवा असेल, तांत्रिक सहाय्य असेल, तर अशा प्रकारे तिथे तुम्हाला कामाची संधी तयार होते. त्यानंतर भारतीय नागरिकांसाठी जपानी सरकारच्या योजनांद्वारे नोकरीचे पर्याय काय आहेत, तर ते काय आहे, तर TITP आहे, SSW जे आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं. TITP म्हणजे काय, टेक्निकल इंटर्नल ट्रेनिंग प्रोग्राम. या अंतर्गत भारत आणि जपानमध्ये करार झालेला आहे. त्या अंतर्गत भारतीय तरुणांना 3 ते 5 वर्ष जपानमध्ये प्रशिक्षण मिळतं. प्रशिक्षण म्हणजे परमनंट जॉब नसतो, तो प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला काम मिळतं. आणि ते कोणत्या क्षेत्रात असतं, जसं की उदाहरणार्थ इथे उत्पादन असेल, शेती, बांधकाम इत्यादी. अजूनही आपण बारीक सारीक पुढे अजून बघणार आहोत. फायदे काय त्याचे, तुम्हाला महिन्याला त्याचं स्टायपेंड मिळतं. कमीत कमी ते 1,00,000 रुपये, 70,000 रुपये ते 1,00,000च्या आसपास असतं. निवासी व्यवस्था ते स्वतः करून देतात, जेणेकरून तुमचा अर्धा खर्च तर तुमचा वाचलाच. निवासी व्यवस्थेमध्ये ते तुम्हाला 70% सूट दिली जाते. ते स्वतः खर्च कंपनी तुमचा करते आणि तुमचा अनुभव तुमच्यामध्ये त्यामुळे ॲड होतो, जोडला जातो तुम्ही हे काम करत असताना 3 ते 5 वर्षामध्ये. त्यानंतर SSW नावाचे एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे, म्हणजे त्या विजाच्या अंतर्गत TITPचा जसा एक विजा आहे तसा तो SSWचा पण एक विजा आहे. त्या अंतर्गत तुम्हाला स्पेसिफाईड स्किल वर्कर म्हणून काम करायला संधी मिळते. 2019 मध्ये ते सुरू झालेलं आहे. 14 क्षेत्रांसाठी कुशल कामगार, आरोग्य सेवा, बांधकाम, हॉटेल व्यवसाय इत्यादी क्षेत्रामध्ये तुम्ही ते काम करू शकता. अजून आपण फक्त इथे मोजकेच बघितले, तर आपण डिटेल आपल्या वेबसाईटवरती निहोन इज्युटेक नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या वेबसाईटवरती आपण डिटेलमध्ये बघूयात. त्यानंतर JET जो प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला सरकारी प्रायोजित संस्था योजना असतील, जिच्यामध्ये इंग्रजी शिक्षक म्हणून तुम्हाला सुद्धा शाळामध्ये काम करता येतं. जपानी कंपन्यांमार्फत तुम्हाला IT इंजिनिअरिंग व्यवस्थापन क्षेत्रामध्ये असेल त्यामध्ये काम करता येतं. त्यासाठी तुम्हाला जॅपनीज लँग्वेजची JLPT N2 किंवा N1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजेच हायर लेवल असणे, जॅपनीज लँग्वेजची हायर लेवल पास करावी लागेल. त्यानंतर नोकरीचे पोर्टल्स तुम्ही स्वतः शोधू शकता. गाईजिन, पॉडडॉग जॉब्स, गाई जॉब्स, निंजा जॉब्स, वर्क इन जपान हे पोर्टल्स आहेत, तुम्ही सर्च करू शकता. तिथे तुम्हाला जपानी भाषा शिकल्यानंतर तुमच्या लेवलनुसार तुम्हाला कामाचे वेगवेगळे ॲडव्हर्टाइजमेंट मिळतील. तिथून तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता स्वतःहून सुद्धा. त्यानंतर अध्ययन प्लस नोकरीचा एक मार्ग तुम्हाला तयार होतो. जसं की प्रथम जपानी भाषा शाळा किंवा विद्यापीठात शिक्षण घेत असताना जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही पार्ट टाइम कामही करू शकता, आहे की नाही. त्यानंतर तुम्ही पार्ट टाइम काम करून पदवीनंतर पूर्ण वेळसुद्धा तुम्ही जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण होईल, जर तुम्ही जपानमध्ये काम करत करत शिकत असाल, शिक्षण घेऊन कमवा आणि शिका या योजनेसारखं, जसं आपल्या महाराष्ट्रात पण तशी स्कीम आहे, मला आपण ऐकलंही असेल. तर ते पदवीनंतर तुम्ही पूर्ण वेळ नोकरी पण करू शकता. आणि त्यानंतर सुद्धा जपानी भाषा प्रावीण्य परीक्षा असते JLPT नावाची. ती परीक्षा JLPT N5 पासून ते N5 म्हणजे बेसिक असते, N1 ही सर्वात उच्च पातळीची लेवल असते. त्या लेवलनुसार तुम्हाला तुमच्या लेवलनुसार काम मिळू शकतं. जसं की कमीत कमी TITP आणि SSW नावाचा जो काही विजा आहे त्यासाठी किमान N4 म्हणजे
बेसिकपेक्षा अजून थोडी वरती इंटरमिडिएट लेवलच्या जवळपासची जी काही लेवल आहे, किंवा JFT नावाची अजून एक बेसिक एक्झाम असते. जर समजा ही JLPTची नाही झाली पास तुम्ही, तर JFT नावाची बेसिक एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला TITP आणि SSW प्रकारचा विजा कामासाठी मिळू शकतो. उच्च पगाराच्या कॉर्पोरेट नोकऱ्यांसाठी तुम्हाला JLPT N2 आणि N1 ही एक्झाम पास करावी लागते. पात्रता काय आहे त्यासाठी आपण व्यवस्थित लक्षात घ्या. A आणि B. A मध्ये काय आहे, 18 ते 30 वर्ष अनुभव नसलेल्यांसाठी, आणि B मध्ये 18 ते 40 वर्ष वयोगट जो आहे अनुभवी उमेदवारांसाठी. शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी 12वी कोणतीही पदवी, जसं की कला वाणिज्य विज्ञान शाखेतून, त्यानंतर BSc BCS आहे ना, BCS BSc ITI डिप्लोमा BE इन मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल, आणि अजून IT किंवा MBA सुद्धा चालेल. त्यानंतर महाराष्ट्रातून जपानला पाठवलेले उमेदवार कोणते कोणते तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये जवळपास 15 उमेदवार, जवळपास 14 उमेदवार फिक्स गेलेले आहे. यामध्ये माझं नाव आहे काळे सोपान दगडू, आणि पराते अक्षय हा आता त्याचं प्रोसेसमध्ये आहे त्याचं, त्यामुळे त्याचं कन्फर्म अजून झालेलं नाही आहे, त्याचं विजा अजून सिलेक्शन वगैरे झालेलं नाही आहे. त्यानंतर हा जो प्रोग्राम चालतोय तो भारत सरकारच्या NSDCच्या अंतर्गत चालतोय. लक्षात तुम्हाला त्याबद्दल NSDC नेमकं काय आहे आपण माहीत करून घेऊया. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तुम्ही इंटरनेटवरही सर्च करू शकता, तुम्हाला माहिती अजून मिळू शकते. तर काय आहे NSDC म्हणजे काय? भारत सरकारचं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत, ठीक आहे, त्या अंतर्गत ती संस्था आहे. NSDCचे उद्दिष्ट काय? भारतातील तरुणांना विविध व्यावसायिक कौशल्यामध्ये प्रशिक्षण देणं, त्यांना उद्योगांची गरज ओळखून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणं, रोजगारक्षम उद्योग आणि उद्योजकक्षम बनवणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघू शकतो. काय काय उद्देश आहे, कार्य काय चालतं त्यांची वेगवेगळ्या प्रकारची, ते आपण इथे बघू शकता. तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याला वाचा हवं तर. महत्त्वाचं काय आपल्याला बघायचं आहे इथे की NSDC द्वारे आपल्या जपानला जाण्यासाठी त्यांचे काय प्रोग्राम आहे. तर इथे आपण हायलाईट केलेलं आहे परदेशी रोजगारांसाठी, जसे की जपान, युनायटेड अरब एमिरात असेल, इथे आवश्यक असं कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ह्या सरकारसोबत भारत आणि जपान UAE सोबत आपण करार केलेले आहेत. तर आपल्याला प्रामुख्याने आपण जपानसाठी विचार करतो आहोत, आपण काम करतो, त्यामुळे जपानसाठी लक्षात घ्या. तर तिथे आपण जपानला आपण पाठवण्यासाठी प्रोग्राम हे आयोजित केलेले आहेत, आपण त्यामध्ये काम करतो आहोत. तर त्याचे वेगवेगळे मग प्रमुख बाकीच्या पण तुम्ही NSDCच्या वेगवेगळ्या योजना आपण बघू शकतो. जसं की आता आपण जे बघतोय TITP, जे आपण अगोदरही बघितलं, टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्राम जपानसाठी. SSW सुद्धा परदेशी कामासाठी म्हणजे जपानसाठी आपण करतो आहोत. तर TITP मध्ये अजून व्यवस्थित बघूया तर काय उद्योग क्षेत्रे कोणते, तर जसं की मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन, जे काही कृषी आहे म्हणजेच अजून ॲग्रिकल्चर, वेल्डिंग, कार मेकॅनिक्स, फूड प्रोसेसिंग इत्यादी अजून सुद्धा म्हणजे जवळपास 14 क्षेत्र आहेत ते. तर अजूनही तो आपण वेबसाईटवरती बघू शकतो. त्याला काय दिलेलं आहे, भारतीय युवकांना जपानमध्ये विशिष्ट उद्योग क्षेत्रात 3 ते 5 वर्षाचा कामाचा अनुभव मिळेल आणि तांत्रिक प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. त्याची अट काय आहे, 18 ते 30 वर्ष वयोगट पाहिजे आपल्याला. शैक्षणिक पात्रता आपण इथे बघू शकतो. पुन्हा एकदा याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं, वरती खूप सारे अजून पर्याय आहेत. जपानी भाषा N5 पासून N4 आपल्याला चालेल, N5 किंवा N4 किंवा JFT बेसिक. तर हे अशा प्रकारचे आपल्याला महत्त्वाचा फायदा काय आहे की आपल्याला 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत पण पगार आपल्याला जपान त्या कंपन्यांअंतर्गत आपल्याला मिळतं, मासिक वेतन. त्यानंतर फायदा हा काय आहे, जपानमध्ये अनुभवाचा एक फायदा होतो. आपल्या प्रोफाईलमध्ये स्ट्रॉंग असा अनुभवाचा जो काही जोड आहे तो मिळतो, आपल्या प्रोफाईल स्ट्रॉंग होते. इथे भारतात आल्यानंतर सुद्धा आपल्याला प्रायोरिटी दिली जाते कामामध्ये सुद्धा, कारण की एक वजन पडतं. जपानचं जगामध्ये प्रचंड असं वजन आहे.
तंत्रज्ञानामध्ये, त्यामुळं तुमची प्रोफाईल खूप वजनदारच बनते. आलं लक्षामध्ये. त्यानंतर भारतात आल्यानंतर उच्च दर्जाची पण नोकरी तुम्हाला मिळते. मी सुद्धा 3 वर्ष जपानमध्ये 2019 ते 22 या काळामध्ये राहिलेलो आहे आणि जपानहून आल्यानंतर मला ताबडतोब आय टी कंपनीमध्ये, पुण्याच्या एका प्रतिष्ठित आय टी कंपनीमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असलेल्या कंपनीमध्ये, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संधी मिळाली होती. फक्त कशामुळे? मी काय 3 वर्ष काम केलं होतं, 3 ते 5 वर्ष जसं त्यांनी सांगितलं आहे आपल्याला. तर ते मी 3 वर्ष व्यवस्थित केलं कंप्लीट आणि त्यानंतर मला संधी मिळाली होती. आता मी पुन्हा जपानला जॉबसाठी परत आलेलो आहे. तर आता इथे SSW वळूयात आपण. स्पेसिफाईड स्किल वर्कर प्रोग्राम आपण बघतोय आहे ना. तर इथे 14 क्षेत्र त्यांनी सांगितले, जसं की आपण वरती पण बघितले. तर वृद्धांची देखभाल करणे म्हणजे नर्सिंग केअर, हॉस्पिटॅलिटी म्हणजेच हॉटेल आणि हॉस्पिटलमध्ये पण आपल्याला जॉब आहेत. त्यानंतर बांधकाम उद्योग, उत्पादन, विमानतळ सेवा इत्यादी. त्यामध्ये आपल्याला काय पात्रता असते? स्किल टेस्ट असते, त्याची एक एक्झाम असते, स्किल टेस्ट असते. त्याचं पण स्टडी मटेरियल तुम्हाला इंटरनेटवरती पण मिळून जातं. थोडासा अभ्यास करून तुम्ही इझिली ते पास होऊ शकता. त्याच्या आधी तुम्हाला ती जपानी भाषेमध्ये स्किल टेस्ट असल्यामुळे जपानी भाषा बेसिक 2 लेवल म्हणजे जपानी भाषेचे बेसिक ज्या 2 लेवल असतात त्या पास कराव्या लागतात. म्हणजे JLPT N4 किंवा JFT बेसिक्स. आणि तुमचा जो कामाचा कालावधी किती आहे? 5 वर्षापर्यंत. ठीक आहे. तर 5 वर्ष तुम्हाला ते विजा अलाउड करतात आणि तुम्ही 5 वर्षापर्यंत काम करू शकता. त्यानंतर जपानमध्ये तुम्हाला थेट नोकरी मिळते आणि तिथे तुमच्या काही क्षेत्रामध्ये असं असतं की तुम्हाला डायरेक्ट तुमच्या स्किलनुसार तुम्हाला कुटुंबियांना पण सोबत घेऊन जाण्याची आणि त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी मिळते. म्हणजे त्यांना पण विजा मिळतो. तर NSDCच्या अंतर्गत जवळपास भारतामध्ये 700 पेक्षा ट्रेनिंग संस्था ज्या आहेत त्या काम करतात. त्यामध्ये निहोन इज्युटेक नावाची जी काही संस्था आहे, ज्याच्या अंतर्गत आपण आता जाणार आहोत, त्या संस्थेच्या अंतर्गत आपण ही जी संस्था आहे ही शासनाच्या नियमानुसार कायदेशीर परवानाधारक आहे. त्यांच्याकडे परवाना आहे पद्धतशीरपणे. तर त्याबद्दल आपण जाणून घेऊ ना. निहोन इज्युटेकची भूमिका काय आहे? तर निहोन इज्युटेकची भूमिका तुम्ही जर NSDCच्या वेबसाईटवर बघितलं, तिथे तुम्हाला सुद्धा माहिती मिळेल. तर त्यांचं कार्य काय? ते सेंडिंग ऑर्गनायझेशन म्हणून, म्हणजे जपानला पाठवण्याचं कार्य करणारी ती एक प्रायव्हेट कंपनी आहे, कन्सल्टन्सी सारखी, आणि अधिकृत आहे. त्यामुळे तिथून आपण कायदेशीर व्यवस्थित आपण लिगली आणि सुरक्षितपणे जपानला जाऊ शकतो. त्यांच्या अंतर्गत आपल्याला काय भाषेचं प्रशिक्षण मिळतं. त्यानंतर जपानमध्ये तांत्रिक इंटर्नशिपसाठी तयारी ते करून घेतात. N4च्या स्तराचं जपानी भाषेचे प्रशिक्षण देतात. TITP किंवा SSW ह्या योजनांसाठी ते आवश्यक असतं. त्याप्रमाणे ते शिकवतात तुम्हाला सगळी ट्रेनिंग, सगळं प्रशिक्षण या संस्थेअंतर्गत मिळून जातं. 2018 पासून या संस्थेने कमीत कमी इथे आकडा हा 2018चा जुना डेटा आहे. आजच्या घडीला 251 लोकांना ती जवळपास सगळ्या क्षेत्रातले मिळून जपानला त्यांनी पाठवलेले. तर हे जपानमध्ये पाठवल्यानंतर त्यांनी अजून काय जपानी भाषा शिकणे म्हणजे फक्त भाषा नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय करिअर आणि सांस्कृतिक देवाणघेवाण, वैयक्तिक प्रगतीकडे जाणारा, म्हणजे तुम्ही इथे राहिल्यामुळे इथे एक सुशिक्षित समाज आहे. जपानी समाज हा खूप सुशिक्षित असा समाज आहे. खूप शिस्तप्रिय आहे. शिस्तीत काम करतात. शिस्तीला मान्यता चांगल्या प्रकारे ते प्रायोरिटी देतात, प्राथमिकता देतात. वेळेवरती जातात, वेळेवरती काम करतात, वेळेवरती आनंदी आयुष्य जगतात, मौज मजा करतात, मस्ती करतात. सगळं काही गोष्टी अशा शिस्तीत चालतात, जेणेकरून तुमच्यामध्ये सुद्धा शिस्त आणि तुमचं जे दैनंदिन तुमचं जे जीवन आहे ते अजून वेगाने पुढे जातं. तुमचा नको तिथे वेळ विनाकारण जात नाही. खूप सारी अवेलेबिलिटी आहे कुठल्याही गोष्टीची, सहजासहजी, म्हणजेच कुठल्याही जास्तीचे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागत नाही. तुम्हाला खूप सारे तांत्रिक गोष्टी शिकायला मिळतात. तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी खूप साऱ्या ज्या काय आहेत आपण म्हणतो तसं.
वेगवेगळ्या मशिनरी तुम्हाला शिकायला मिळतात. खूप सारं तुम्ही प्रगतशील होतात एक प्रकारे. आणि काय अजून जपानमध्ये लोकसंख्या वयस्कर होत चाललेली, इथे ही समस्या आहे. इथले लोक एवढे ॲडव्हान्स झाले तर हे लग्नच करत नाही किंवा कमी खूप काही असे लोक आहेत की जे सिंगलच राहतात. त्यामुळे जनरेशन कमी होत चालली, लोकसंख्याच कमी होत चालली. त्यामुळे आपण त्यांना सपोर्ट करू शकतो इनडायरेक्टली, आणि डायरेक्टली आपण स्वतःचा पण विकास करून घेऊ शकतो. डायरेक्टली इनडायरेक्टली दोन्ही देशांना त्याचा फायदा होणार आहे की नाही. तर ही भारतीय तरुणांसाठी एक खूप सुवर्ण संधी आहे. त्यासोबतच आपण JLPTचं जे काही आता तुम्हाला अभ्यास कसा करायचा, जपानी भाषा कशी शिकायची, त्याचं सगळं मार्गदर्शन जे आहे आपण 1 बाय 1 आपल्या या संस्थेच्या अंतर्गत ट्रेनिंगच्या मार्फत या दिलेल्या कॉन्टॅक्टप्रमाणे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथे हा माझा नंबर आहे व्हॉट्सॲपला, आणि हा अजून एक जॅपनीज लँग्वेजच्या टीचर जे आहेत आपले छत्रपती संभाजीनगर शाखेचे, त्यांचा तो नंबर आहे. आणि हे पुढचे ईमेल्स जे आहेत तर हे संस्थेचे संबंधित अधिकाऱ्यांचे आहेत. त्यांच्याशी पण तुम्ही ईमेल करून क्रॉस चेक करू शकता. त्यांचे तिथले संस्थेचे हे नंबर्स आहेत, तिथे तुम्ही त्यांना क्रॉस चेक करू शकता. तर आपल्याला ट्रेनिंगसाठी, प्रशिक्षणासाठी हा माझा जपानमधला लोकल नंबर आहे. व्हॉट्सॲपला फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट इझिली करू शकता. ऑडिओ कॉल जर करायचा असेल तर या नंबरवरती सुद्धा व्हॉट्सॲप पण चालेल, आणि ऑडिओ कॉलसाठी सुद्धा तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. त्यानंतर तुम्ही इथे दिलेला हा जपानमधला संपर्काचा पत्ता आहे, तुम्ही इथे सुद्धा क्रॉस चेक करू शकता. जर तुम्ही अजून कोणाला जपानमध्ये ओळखत असाल त्यांच्या अंतर्गत सुद्धा इथे क्रॉस चेक करू शकता की हे खरं आहे, खोटं आहे, काय वगैरे वगैरे सगळं ऑफिशियली सगळ्या गोष्टी आहेत. तर ही अधिकृत मान्यता असलेली जी काही संस्था आहे निहोन इज्युटेक नावाची, याला NSDC जे भारतीय नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे म्हणजेच NSDC जे आहे त्यांच्या अंतर्गत आपल्याला मान्यता अशी मिळालेली आहे. तर त्याचा सुद्धा OTIT जे जपानीज ऑर्गनायझेशन फॉर टेक्निकल इंटरनेट ट्रेनिंग जे आहे यांच्याकडनं सेंडिंग ऑर्गनायझेशन म्हणून मान्यता अशी प्राप्त झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण या संस्थेच्या अंतर्गत आपण जे काही NSDC ही जी भारत सरकारची महत्त्वाची संस्था आहे जी देशातील तरुणांना कौशल्य आधारित शिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवते. तर हे सगळं काही शासकीय कार्यक्रमानुसार चालतं. तर आता आपण पुढे संस्था जी आहे निहोन इज्युटेक नेमकं काय, ही वेबसाईट तुम्ही जाऊ शकता. वेबसाईटवरती ही वेबसाईट मी हायलाईट केलं आहे, माझ्या कर्सरकडे लक्ष द्या. nihon-ijutek.com/resourcing_semi_skill ही तुम्ही टाईप करू शकता. आणि तुम्ही वेबसाईटवरती गेल्यानंतर जसं की आता तुम्ही लर्निंग हा पार्टला जर क्लिक केला तर तुम्हाला 1 बाय 1 सगळे लर्निंगसाठी जे असे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला दिसतील 1 बाय 1, इथून कसं शिकायचं वगैरे ते तुम्ही चेक करू शकता लक्षात. त्यानंतर तुम्ही एक कॅन्डिडेटसाठी काय आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. पुन्हा एकदा निहोन इज्युटेक ही जी संस्था आहे लक्षात, त्यांनी सगळे इथे कुणाला कोणत्या क्षेत्रामध्ये किती पगार मिळतो हे कमीत कमी सांगितलेलं आहे. हे आता जवळपास खूप अगोदरचे डेटा आहे, अपडेट पण आहे तो तसा, पण कमीत कमी त्यांनी हे वेगवेगळ्या क्षेत्रातले कमीत कमीचे हे डेटा सांगितलेले. याच्यापेक्षा जास्तच आहे पण कमी नाही आहेत. तर हे सायबर सिक्युरिटी असेल, इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, हे 2,40,000 येन म्हणजे आपल्या इकडले 50% पकडून चालायचं. 55% आणि 57, 56, 50% जरी पकडलं तरी सुद्धा 1,20,000 रुपये तुम्हाला फ्रेशरमध्ये तुम्हाला जॉब मिळतो. 1,20,000 कमीत कमी. हे झालं IT प्रोफेशनलसाठी. कुठले क्लाउड किंवा डिवॉप्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल, इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, त्यानंतर इकडे AI किंवा ML, फुल स्टॅक मेकॅनिकल इंजिनियर वगैरे असेल तर त्यांच्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे जॉबच्या संधी आहेत. त्यानंतर तुम्ही TITP आणि SSW जो कोर्स आहे आपण जो बघितला थोड्या वेळापूर्वी,
त्या बेसवरती म्हणजे 10वी 12वी किमान प्लेन ग्रॅज्युएट नॉर्मल ग्रॅज्युएशन जे असेल विदाउट टेक्निकल आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये, तर त्यामध्ये असणारं प्लस जॅपनीज लँग्वेजची 2 लेवल कमीत कमी पास असाव्या लागतील. त्या बेसवरती तुम्हाला हे 1,80,000 जॅपनीज येन म्हणजे जवळपास 90,000 ते 1,00,000च्या आसपास ते येतं कॅल्क्युलेशन. फ्रेशर म्हणून तुम्हाला 1,00,000 रुपये पगार तुम्हाला कोणी देणार नाही 10वी किंवा 12वी बेसवरती, बरोबर. त्यानंतर ॲकोमोडेशन म्हणजे हॉटेलमध्ये तुम्हाला काम मिळू शकतं वेगवेगळ्या, आहे ना. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग असेल कंपन्या, तिथेही सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतो. त्यानंतर तुमचं मेकॅनिकलच्या रिगार्डिंगसुद्धा इथे मेंटेनन्स असेल वेगवेगळं, फूड इंडस्ट्री असेल, ॲटोमोबाईल असेल, ॲग्रिकल्चर असेल, आहे ना. त्यानंतर केअर गिवर्स म्हणजेच काय, जे काही वयस्कर लोकांची सेवा करणं, आहे ना. त्यानंतर नर्सिंग सेवा म्हणतो आपण त्याला, हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण तिथे काम करू शकतो. तर अशा प्रकारे वेगवेगळे क्षेत्रात आपण बघू शकतो. त्यानंतर कॉर्पोरेट रिक्रुटर्स जे आहेत, आता त्यांचे कुठल्या जे काही तिथले जपानमधले इथले कॉर्पोरेट इथले कंपन्या आहेत ज्या की कन्सल्टन्सी म्हणून काम करतात, तुम्हाला जॉब शोधून देण्याचं काम करतात. ह्या जवळपास ह्या मॅक्सवेल असेल, UD लिक्सिल, आहे ना, क्योदो सोगो जी असेल, एनटीटी डेटा, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या यांच्यासोबत निहोन इजिटेकचे टायप आहे. तर यामध्ये माझी जी आहे, मी ह्या chikyujin.jp म्हणून ही जी संस्था आहे यांच्या अंतर्गत मी जपानला हायर करण्यात आलं आहे मला. तर मी यांच्या अंतर्गत आलो होतो. त्यानंतर हायर एज्युकेशनसुद्धा तुम्ही करू शकता. पार्टनरशिप म्हणून काय आहे, त्यांच्यासोबत कोणाची काय पार्टनरशिप ते बघू शकता वेबसाईटवरती वेगवेगळ्या प्रकारचे. आता हे इंटरव्ह्यू पण आहे, तर आपण त्याचं पण एक थोडंसं शॉर्टमध्ये आपण बघूयात काय कसं करतात. आणि हे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे, कन्स्ट्रक्शन, केअर गिवर, हॉस्पिटॅलिटी सगळं तुम्ही वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता. तर अशा प्रकारची अजून माहिती आहे, त्यांनी डिटेलमध्ये दिलेले फोटो आहे, तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघा व्यवस्थित त्यांनी काय काय प्रोग्राम चालवत आहे ते सगळं जाऊन बघा तिथे. जर वेळ तुम्हाला शक्य झालं तर चेन्नईला तिथे संस्थेच्या व्हिजिट करा शक्य झालं तर. नसेल तर तुम्ही वेबसाईटवरनं सगळी माहिती काढू शकता. आणि मी जे मगाशी दिलेल्या कॉन्टॅक्टवरती सुद्धा तुम्ही तिथे संपर्क करू शकता. इथे हा कंपनीचा फोन नंबर आहे, तिथे तुम्ही चौकशी करू शकता. आलं लक्षात. त्यानंतर अशा प्रकारे आपण इथे त्यांचे जे काही समजा ब्रोचर आहे, तर हे अशा प्रकारचे त्यांचं इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. त्या सगळे प्रत्येक प्रकारचे तुम्ही अजून बघू शकता, वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे. तर इथे आपण थांबूया. माहिती तुम्हाला आवडल्यास पुढे ही माहिती पुढे शेअर करा, गरजू लोकांपर्यंत पाठवा. आणि काही शंका असतील, काही तुम्हाला माहिती हवी असेल, तर आपण या नंबरवरती व्हॉट्सॲपला तुम्ही एक मेसेज करा. या दोन्ही नंबरवरती दोघांपैकी कुठल्याही नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती विचारू शकता. त्याच्यानंतरही जर माझ्या रिप्लाय नाही आला तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता, ऑफलाईन कॉल करूनही. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे आपण थांबवतोय. आणि अजून तुम्हाला अजून म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी जर कळाल्या नसतील तर तुम्ही संपर्कावरनं माहिती काढून घेऊया. ठीक आहे. तर याच्यासाठी लागणारा जो काही खर्च असतो तो सगळा तुम्हाला ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये सांगितला जाईल. जसं कमीत कमी 1.5 लाख ते 3 लाखापर्यंत तुम्हाला खर्च असणार आहे. आणि त्यामधून तुम्हाला जे काही लोक काम करतायत तर त्यांना ही जी काही संस्था तुमच्याकडनं तुमच्या लेवलनुसार विद्यार्थ्यांना 1.5 लाख ते 3 लाखापर्यंतच्या अशा ठरलेल्या अमाऊंटवरनं तुमच्याकडनं ते खर्च, तुमच्या सर्व्हिसचा जो काही खर्च आहे, जाण्या येण्याचा खर्च त्यांच्याकडेच असतो, तुमचा ट्रेनिंगचा खर्च असतो तो घेतात. आणि यामधनं जर तुम्ही एजंट म्हणून काम करत असाल त्यांच्यासाठी ते तुम्हाला 5% इन्कम तुमचं विदाऊट तुम्ही काहीही न करता फक्त त्यांना विद्यार्थी
रेफर केलेत 5% ते तुम्हाला त्यांची जी काही विद्यार्थ्याच्या ज्या स्किलनुसार, जसं त्यांनी समजा 3 लाख रुपये एका विद्यार्थ्याचे समजा घेतले, तर तुमचे 5% म्हणजे जवळपास 15,000 तुम्हाला मिळतात. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण यांच्यासोबत पार्टनर म्हणून पण काम करू शकता तुम्ही, आणि तुम्ही एक विद्यार्थी म्हणून, कॅन्डिडेट म्हणून सुद्धा स्वतः तिथे जपानला जाऊन काम करू शकता. आणि यासाठी तुम्हालाही स्वतः जपानी भाषा पण जर येत असेल तर तुम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्ट पण करू शकता प्रॉपर व्यवस्थित. आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा संपर्क करून अजून अधिक माहिती घेऊ शकता. माझं नाव आहे सोपान काळे, हे माझं इथे मी मेन्शन केलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे माहिती आवडल्यास, पुन्हा एकदा सांगतो, माहिती आवडली असल्यास कृपया पुढे शेअर करा. खूप खूप धन्यवाद.